पेट्रोल भरायला गेलेलं होतं आणि ज्याची गाडी आहे त्यांनी पेट्रोल भरायचा विषय संपला. हा आहे आमचा ब्रिज. ह्या ब्रिजचं नाव आहे नाव ह्याचं आहे बाजार पूल की नाईक कंपनी ब्रिज. अरे यार काहीतरी आहे ह्याचं नाव मी विसरले. नंतर आम्ही बाजारात गेलेलो. बाजारात सगळीकडे मक्केच मगे लागले होते कारण आता पावसाळ्याचं सीझन आहे त्याच्यामुळे लोक जास्त मक्के खातात. नंतर चप्पलच्या दुकानापासून सुरुवात केलेली ते कपड्यांच्या दुकानापर्यंत एक पण दुकान सोडलेलं नाही. पण आम्हाला सहजासहजी लगेच काय आवडतं म्हणजे आवडेल असं काही होऊ शकत नाही. सो आम्ही सेकंड दुकानात गेलेलो होतं. मग तिथं थोडेसे कपडे आवडायला लागले होते आम्हाला, पण तिथं पण आम्हाला नाही आवडले. मग त्याच्यानंतर आम्ही परत रिटर्न आलेलो आणि मग फायनली आम्ही बोलले की राहते तर कपडे नाही घ्यायचे. पण जाता परत एक शॉप भेटला आम्हाला. तिथं आम्ही गेलेलो आणि तिथं आमचं बिल झालं 1900 रुपयाचं. कपडे घेतलेलं आणि निघालेलं. असं आपण माझं म्हणणं नसले ना तरी हायवेला नको तिथे असं बोलते. चालू आहे तू एडिट करतो चालते नाही चाल हा असं सांगायचं हो. आणि काही समोरचा व्ह्यू एकदम सिनेमॅटिक होता पण मोबाईलची क्वालिटी बघून मला असं वाटलं की आपल्याला काही ते सिनेमॅटिक झेपणार नाही. त्याच्यामुळे नॉर्मल शॉट काढले. आणि इथं बघा लोक आधी वॉटरफॉलवर जातात मस्तपैकी भिजतात एन्जॉय करतात. नंतर असं कुडकुडीत थंडीमध्ये मग मका वगैरे गरम गरम खातात. पण आम्ही बरोबर त्यांच्या अपोजिट कामं करतो. आम्ही काय करतो आधी मका खात जातो म्हणजे कसं जाईपर्यंत मस्तपैकी एनर्जी येईल तिथं आम्हाला. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? इथं बघ पाय दुखायला असं नको पाय दुखायला फ्रॉम नालासोपारा भांडूप युनिव्हर्सिटी. आणि इथे बघा मी आणि सेजल खाली वॉटरफॉलला जात आहोत. पण अंकिता बोलत होती की नको पण आमच्या दोघींच्यात एवढी मस्ती आहे की कोण नको बोलल्यावरती आम्हाला तिथं जायचंच असतं आणि काहीतरी कांड करायचे असतात. हे आमच्या दोघींचं नेचरच आहे. विशाल सोनवणे संभाजीनगरचा #लॉन्ड्रीवाला न संभाजीनगरात फेमस झाला. आणि नंतर गाईज मस्त मस्ती करून आम्ही आमच्या निवासस्थानी परत जात होतो. आणि मी मस्त व्हिडिओ काढवते पण ह्या दोघींचा बघा ह्यांना नेहमी वाटते की फोटो काढत असते. पण घरी जायच्या आधी आम्ही ठरवलेलं होतं की आपण काहीतरी खायला जाऊया. सो आम्ही खायला गेलो. इथं मस्तपैकी मोमो शेवपुरी वगैरे खाल्लेली आणि मग घरी आलेलं.